गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आमच्या नवीन शेतामध्ये ऊस लावायचा आहे आणि शेतात आमच्या कामाला बायका आहेत आणि आज सकाळ लवकर उठून घरातले कामं आवरली आणि मग सुवीला आंघोळ घालायचे होते. पण हे काय तयार होऊन झालता लवकर, पळायचा लागला होता इकडे तिकडे. शेवटी जरा खेळून झाल्यावर मग आला आंघोळीला आणि आंघोळ करून त्याच्या बाबाच्या आधी गाडीत जाऊन बसला आणि मीच आणणार गाडी असं बोलत होता. मग त्याचे बाबा आले, मग आम्ही गाडीमध्ये बसून शेतात जायला निघालो होतो. आधी बायका सोडून आले होते आमचे मिस्टर. आता आम्ही मागून जेवण ते घेऊन जाणार होतं आणि आता आम्ही शेताला निघालो आहे. मसुवीर असं पाठीमागे मजा करत होता आणि शेताला जायचं म्हणल्यावर खूप खुश असतं. लगेच सगळ्यांच्या आधी तयार होऊन बसतो आणि कधी जायचं असं म्हणत असतो. आणि हा आमच्या शेताकडे जायचा रस्ता आहे. आधी हा खूप खड्डे ते असा होता, आता हा नवीन तयार केलेला आहे, त्यामुळे गाडी चांगल्या प्रकारे चालवता येते. आता शेतात आम्ही पोहोचलो आणि शेतात पोचल्या असं सुवीला पाण्यात खेळायचं असतं. मग तो पाण्यात खेळत होता, खूप वेळ खेळत होता. मग आम्ही आमचं काम करत होतो. पहिल्यांदा आम्ही सर्व पाला ऊसाचा सोलून घेतला आणि ह्या बायका होत्या पाला सोलायला. आणि थोडा वेळ 2 तास झाल्यानंतर मला शेतातल्या माणसांसाठी आणि बायकांसाठी चहा करायचा होता. पण आम्ही नवीन घरात अजून वास्तुशांती घातली नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच चहा केला आणि असा चहा शिजवला आणि चहा दूध पिऊन सुवीर झोपला. कारण शेतात खूप तो नाचला होता त्या मातीत, ते असं खडकात, त्यामुळे त्याला झोप आली. मग आता ऊस मांडून झाला होता, आता लावायचा होतं. मग मिस्टरांनी ते उद्घाटन केलं, पुजलं ते ऊस लावायच्या वेळी. मग सुवीर उठून असा जेवत होतं. आम्ही पण जेवण केलं आणि घरी गेलो आणि घरी जाऊन आम्हाला करायच्या होत्या पोळ्या. मग डाळ शिजली होती, मग पुरण मी केलं आणि आमच्या आईने मग पोळ्या केल्या आणि नंतर मी पापड, आमटी हे मी केली आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि सुवीला सुद्धा दूध पोळी दिली. मग तो बाहेर खेळायला गेला होता आणि गावात जी बस येते त्याची वाट तो बघत होता, कारण त्या आमच्या घराकडून जाते ना, त्यासाठी त्याला बाय करायचं होतं, म्हणून तो बाहेर गेला होता.